या भागामधून निवडून यायचं ह्या भाजपचे जे चारही उमेदवार आहेत ते निवडून येतील असं मला वाटते. कारण माननीय श्री सुनील पाटील जे आहेत ते 1975 सालापासून विकासनगरमध्ये आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. तिथून त्यांनी जे यंत्रमाग व्यवसायाचा जो आधुनिक यंत्रमाग इचलकरंजीमध्ये दिसतं त्याचे जनक म्हटलं तरी पण काय वावगं ठरणार नाही. जवाहर सहकारी साखर कारखाना असू दे, सन्मती बँक असू दे, डायनामिक स्पोर्ट्स असू देत किंवा कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काही उत्तम काम केलं, रोज 1000 माणसांना त्यांनी फुकट जेवण आणि औषध पाण्याची व्यवस्था केली होती आणि ते उत्तम पद्धतीनं त्यांनी सगळं काम केलं. आपण सुधारलं म्हणजे सुधारणा न करता आपल्याबरोबर 10 माणसं कशी पुढं येतील हा त्यांचा नेहमी व्हिजन असतो. त्यामुळं अशा या व्हिजनच्या आणि भागाच्या एक रोल मॉडेल बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची ही उमेदवारी आहे. आणि त्यांना हे जहांगीर पटेकरींचे विद्यमान नगरसेवक ते, त्याच्यानंतर वैशाली पवार मॅडम, त्यानंतर सतीश मुळीक, जुलेखा पटेकरी यांची एक भक्कम साथ या ठिकाणी लाभलेली आहे. आणि भागात जर आपण फिरलं तर आम्हाला निश्चितपणे वाटतं की हा पॅनल इचलकरंजीमध्ये सगळ्यात लीडनं हे पॅनल येईल असं मला एक आत्मविश्वास आहे. आता यातले काही नवके उमेदवार आहेत, मग या नवके उमेदवारांकडून सामाजिक कामं होऊ शकतील का किंवा ते प्रश्न सुटतील का? 100% सुटतील. कारण का राजकारणामध्ये असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, ज्यावेळेला आपण पहिल्यांदा जातो त्यावेळेला नौकेच असतो, त्यातनंच ते सगळे शिकत असतात. राजकारण आहे बऱ्याच जणांचा पिंड नसला तरी तो अगदी व्यवस्थित अनुभवानं ते सगळे शिकत जातात. आणि नवख्या लोकांना संधी देणं आणि भाजपनं ह्यावेळेला इतकं उत्तम पाऊल उचललेलं आहे की प्रत्येक विभागातला एक माणूस दिलेला आहे. म्हणजे विकासनगर असू दे, इकडं पटेकरींची गल्ली असू दे किंवा इथं मुळीक साहेबांचे असू दे, पवार साहेबांचे, असं प्रत्येक भागातनं ते उमेदवारी दिलेली आहेत. त्यामुळं ना ते उत्तम पद्धतीनं काम करतील आणि हे टीमवर्क म्हणून ते काम करून एक जवाहरनगरला एक इचलकरंजीतला रोल मॉडेल बनवतील. 100% भाजप निवडून येणार. 100% आणि सत्तेवर सुद्धा भाजपच येणार हे मला अगदी आत्मविश्वास आहे.